नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 18 फेब्रुवारी 2024 या दिवसाच्या काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वपूर्ण असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1,22,00,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय हा घेतला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशाचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले पॅसिफिक नेते बनले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, पापुआ न्यू गिनी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या वर्षापर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे पाणी पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन अभियान योजना राबवली जात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 2024। प्रश्न क्रमांक 5 आहे, टाटा ट्रस्ट भारतातील पहिल्या लहान पशु रुग्णालयाचे उद्घाटन कोणत्या शहरात करणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, मुंबई येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय हा घेतला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 8 लाख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, सुमित नागल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, पुणे येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पाकिस्तान देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले किती अपक्ष हे उमेदवार विजयी झाले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 101। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात किती आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 54। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन यूथ गेम्स 2024 मधील योगा स्पर्धेत अंकिता बोर्डे यांनी कोणते पदक हे जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, सुवर्ण पदक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या भारतीय राज्यात मुख्यमंत्र्यांनी परदेशी तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्प डेस्क स्थापन करण्याची घोषणाही केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, तेलंगणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, द्विपक्षीय संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी कोणत्या देशांनी भारताची चर्चा केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, सौदी अरेबिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशांनी अलीकडेच भारतासोबत आण्विक सहकार्य वाढवण्यासाठी प्रोटोकॉल दुरुस्तीवर स्वाक्षरी केली? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, रशिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, अरबी बिबट्याचा आंतरराष्ट्रीय दिवस हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 10 फेब्रुवारी रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळण्यासाठी सेट नाही? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, वर्गीस कुरियन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिला स्वदेशी 155 मिमी स्मार्ट दारुगोळा विकसित करण्यात कोणती संस्था ही अग्रेसर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, IIT मद्रास। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, बांधकाम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, आसाम येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19,
राज्यात सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जालना येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जल जीवन अभियान राबविण्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा किती टक्के हिस्सा आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 50.50%. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.